नमस्कार मित्रांनो, झेंडू लागवडच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहे झेंडू लागवड केल्यानंतर पहिल्या 7 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने झेंडूची काळजी घेतली पाहिजेत. सुरुवातीच्या पहिल्या 1-2 दिवसामध्ये झेंडूची मुळं सेट होण्यासाठी त्याला वेळ देणं गरजेचं आहे. सोबतच मुळांची कूज होऊ नये किंवा इतर फंगल इन्फेक्शन प्लॉटमध्ये दिसू नये याच्यासाठी तुम्ही ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि गूळ याचं तुम्ही पहिल्यांदा ड्रिंचिंग करू शकता, जेणेकरून तुमच्या पिकाच्या मुळांचं संरक्षण होईल. 3 ते 4 दिवसाच्या दरम्यान तुमच्या प्लॉटमधील तुम्ही मॉइश्चर चेक करा. जर तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवत असेल तर एवढंच पाणी द्या ज्याच्यातून तुमचं मॉइश्चर मेंटेन राहील मातीमधलं. जास्त स्वरूपात पाणी देण्याची गरज नाही आहे. 5 ते 7 दिवसाच्या दरम्यान तुमचं झेंडूचं जे पीक आहे ते थोड्याफार प्रमाणात चांगल्या टवटवीत दिसायला सुरुवात होईल आणि झाडाला थोडीशी चमक देखील यायला सुरुवात झालेली असेल. याच्यावरून समजा की तुमच्या मुळांनी काम सुरुवात केलेली आहे. 5 ते 7 दिवसाच्या दरम्यान तुम्ही दुसरं ड्रिंचिंग घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकता. याचं ड्रिंचिंग केल्यामुळे तुमच्या मुळांचा विकास जो आहे तो अतिशय झपाट्याने होईल आणि झाडाची मुळांची जर ग्रोथ चांगली झाली तर तुम्हाला पुढे जास्त खतांचा खर्च येणार नाही. तुमचं झाडच मुख्यतः करून सक्षम होईल जास्त उत्पादन देण्यासाठी. ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल. धन्यवाद.